दत्त, दत्तात्रेय या दत्त गुरु हमारे सनातन धर्म के देवताओं के अवतारों में से एक, जो विशिष्ट त्रिगुणात्मक, जिनमें ब्रह्मा, विष्णु और महेश के गुणों का वास है, वे है भगवान दत्तात्रेय। अत्रि मुनि की पत्नी माता अनुसुईया बहुत ही परम पवित्र और पतिव्रता थी। वो अपने पति की खूब सेवा करती थी। आश्रम में आने वाले व्यक्ति को बड़े आदर सम्मान से स्वागत करती थी। कोई व्यक्ति कभी आश्रम से भूखा या खाली हाथ नहीं लौटा। उनके इस परम कल्याणी स्वभाव से सभी देवी देवता प्रसन्न थे। त्रिदेवों के आशीर्वाद से और महादेव के वचन पूर्ति हेतु माता अनुसुईया की से ऋषि दुर्वासा इनका जन्म हुआ और अब बारी थी रमा माधव के वचन पूर्ति की, भगवान दत्तात्रेय के जन्म की। गर्भ धारण से 8 महीने पर जब नारद मुनि भ्रमण करते हुए आश्रम आए, तब उन्होंने माता अनुसुईया के मुख पर वह दिव्य तेज देखकर यह जान लिया कि उनके गर्भ में त्रिगुणात्मक त्रिलोकनायक जन्म लेने वाले हैं। नारद मुनि ने माता अनुसुईया की प्रदक्षिणा की और उनसे कहा कि इस आने वाले शिशु का नाम दत्त रखिए। 9 महीने पश्चात शुक्ल पक्ष की तिथि, हिंदू वसा, रोहिणी नक्षत्र, चतुर्दशी की पूर्णिमा, मार्गशीर्ष महीना और हेमंत ऋतु के इस शुभ अमृत तिथि पर वे चैतन्य दिव्य तत्व प्रकट हुए। अत्यंत अविस्मरणीय तेज। इस स्थान पर जाते ही हमारा कई क्षण के लिए मंत्रमुग्ध होना स्वाभाविक है। इस स्थान की दिव्यता, इसकी अनुभूति हमें इस स्थान पर जाते ही महसूस हो गई थी। यहाँ मीरा भाईंदर के उत्तन में बसे डोंगरी के कुंबाटा गांव में स्थित ये एक ऐसा मंदिर है जो स्वयंभू है। एक ऐसा मंदिर जहाँ साक्षात भगवान दत्तात्रेय महाराज का वास है। यहाँ हमने निष्काम और निस्वार्थ भक्ति को देखा। यहाँ के रहिवासी स्वयं ही अपने इष्ट के प्रति रोज़ बिना किसी स्वार्थ के अपना अपना दायित्व निभाते हैं। कोई भोग अर्पण करता है तो कोई मंदिर की स्वच्छता उसका भार उठाता है, कोई भगवान का श्रृंगार करता है तो कोई आरती। ऐसी भक्ति बहुत कम जगह पे देखने मिलती है। मंदिर निर्माण कार्य 2012 में पूरा हुआ, पर यहाँ स्थापित भगवान श्री दत्तात्रेय का इतिहास तो सदियों पुराना है। यहाँ औदुंबर का पेड़ हुआ करता था, जिनके साथ भगवान की शिला स्थापित थी। कई सालों पश्चात वे पेड़ जैसे अपनी अंतिम समय के निकट पहुँचा, तब यहाँ के पुजारी और स्वयं सेविका श्रीमती नयना म्हात्रे, इन्होंने भगवान की शिला को विधि विधान सहित दूसरी जगह विस्थापित करने की योजना बनाई। ये औदुंबर के सूखे हुए पेड़ से कोई अनहोनी से ताला जाने की तरतूत थी, पर जब इस भगवान की शिला को विस्थापित करने का समय आया, तब स्वाभाविक रूप से इस ज़मीन में गड़ी हुई शिला को, जो करीब 2 फीट की थी, ज़मीन से बाहर निकलने पर वो करीब 6 से 7 फीट की निकली। इस दिव्य दृश्य को देखते ही सभी भक्तगण मंत्रमुग्ध हो चुके थे। शिला बाहर निकालने पर अब जब उस मंदिर से दूर ले जाने की कोशिश की गई, तब कुछ अनसुलझे कारणों से वे शिला मंदिर के दहलीज से बाहर नहीं गई। यहाँ के लोगों की सुने तो उस शिला का वज़न करीब 700 किलो के आसपास था, और जो तब से अब तक आकार में बढ़ते जाने की मान्यता है। आइए अब इस जगह का विशिष्ट हम उनके ही भक्त से सुन लेते हैं। ताई, मला थोडंसं या देवाबद्दल वैशिष्ट्य सांगाल का? नक्की नक्की सांगेन, नक्की सांगेन. जरा 2 शब्दात सांगा ना. हां हां. श्री गुरुदेव दत्त. 2012ला मी इकडे यायला लागली. त्यावेळेला हे मंदिर वर पत्रे होते ना, साईडला ग्रिल होते. तर तरीसुद्धा मी 1-2 वर्ष दत्त जयंती तशीच साजरी केली. त्या पत्रे होते आणि साईडला ग्रिल होती. मग 2 वर्षानंतर मेहतासाहेब, नरेंद्र मेहतासाहेब या मंदिरात आले आणि मला बोलले, मंदिरात घुसल्यात मला बोलले की नाही ना ताई, आपल्याला हे मंदिर बनवायचं आहे. आणि त्यांनी मला हे पूर्ण स्ट्रक्चर दत्त मंदिरचं पूर्ण तयार करून दिलं.
नंतर मग लादीचं काम, हे काम, ते काम मी लोकांकडे देणगी मागून केलं. पण या देवाबद्दल सांगायचं तर ही मूर्ती दत्तदेवाची पूर्वी इकडे होती. या इकडे औदुंबराचं झाड होतं एक आणि वर पत्रे होते म्हणून ते झाड होतं. आणि तसं बघायला गेलं तर ते झाड अर्ध खराब पण झालेलं. पण मंदिराच्या वेळेला, मंदिर बांधायच्या वेळेला मला ब्राह्मण बोलला राम मंदिरचे की नैनाताई, हे झाड तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत जगणार नाही, तर तुम्ही हे झाड नंतर मरेल, तर तुम्ही दत्तदेवाची मूर्ती पाठीमागे घ्या आणि मेन घुंबट हा पाठीमागे घ्या. त्याच्यामुळे मी दत्तदेवाला पाठीमागे घेतलं. आणि ज्या वेळेला दत्तदेवाला आम्ही तिकडनं काढायला घेतलं तर मला असं वाटलं की दत्तदेवाची मूर्ती एवढीशीच आहे, पण नाही, ती दत्तदेवाची मूर्ती आपल्या एवढी आहे. जवळजवळ 5-6 फुटाची मूर्ती झाली ती दत्तदेवाची. पूर्वी मला वाटतंय काहीतरी छोटी होती, एकदम एवढीशीच होती, आणि आता ती डायरेक्ट 5-6 फुटाची मूर्ती झाली. तर मला असं बोलायचं आहे का ह्या देवाचा चमत्कार आहे. आणि ज्या वेळेला ती मूर्ती आम्ही काढायला गेलो तर मीच घाबरली की एवढी मोठी मूर्ती कशी झाली. डायरेक्ट 700 किलो झाली ही मूर्ती. मग मी विचार केला का चला आता मंदिराचं काम चालू आहे म्हणून आपण बाजूला ठेवू. तर तो दत्तदेव खरं बघितलं तर ओटल्याच्या खाली उतरलाच नाही, खालीच नाही उतरला. मग मी परत आणून मंदिरात तिकडे त्यांना परत इकडेच ठेवलं. आणि या मंदिराचं काम झालं, मग परत त्यांना मी तिकडे जागेवर बसवलं. आणि या ज्या तिघीजणी आहेत या माझ्या अगोदर रोज सकाळी मंदिरात येतात, भांडी घासणार, देवाची लादी पुसणार. तो एक पोरगा तो इकडे येत नाही, तो बघा ये गुड्डी इकडे ये, हा पोरगा ये इकडे गुड्डी ये, हा पोरगा रोज सकाळी येऊन देवाची फुलं काढणार, देवाची सेवा करणार. ह्या तिघीजणी रोज देवाची भांडी घासणार, सगळं देवाचे कपडे धुणार, यांच्याकडचा रोज देवाला नैवेद्य देणार. म्हणजे या देवाने सगळ्यांना बांधून ठेवले आणि एकत्र कुटुंबासारखं केले आम्हाला. मी लांब राहते 2 किलोमीटरवर, तरी सुद्धा देवाने मला यांच्याकडे आणून सोडलं. खरोखर दत्तदेवाचे खूप आभार मानते मी. आणि मला प्रत्येक संकटातून त्यांनी बाहेर काढलेला आहे. आणि हा दत्तदेव सगळ्यांना पावतो. आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे की छोटा होता तर 700 किलोचा कसा का होऊ शकतो. याच्यावरनं सगळ्यांनी विचार करावा आणि सर्व भाविकांनी इकडे दर्शनासाठी यावं. या रविवारी 21 तारखेला गुरुपौर्णिमा आहे. आयुष्यातली, वर्षातली एक मोठी पौर्णिमा. सगळ्यांनी दुपारी 12 वाजता प्रसादाचा लाभ घ्यावा असं मी सर्व भाविकांना विनंती करते. धन्यवाद. जय श्रीराम. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. तो चलिए मित्रों, फिर मिलेंगे नई जगह, नए दर्शन करने, अपने सनातन धर्म के अनंत सागर में डूबने की चेष्टा करने. बाय फ्रेंड्स.